जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रात ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी तुम्हाला काम पाहिजे आहे, म्हणजे सांगली झालं, सातारा झालं, पुणे, मुंबई, नाशिक यांसारख्या ठिकाणी तुम्ही काम शोधताय तर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स PM इंटर्नशिपद्वारे अप्लाय करणं सुरू झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचं आहे, म्हणजे बँकिंग झालं, ऑटोमोबाईल झालं किंवा MIDC मध्ये काम पाहिजे आहे, तर अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये तुम्ही काम करू शकताय. टॉप लेवलच्या कंपन्या आहे, जसं की अदानी झालं, एडिसन बँक झालं, भारत पेट्रोलियम झालं, टाटा कन्झ्युमर झालं, यांसारख्या कंपन्यांमध्ये तुम्ही काम करू शकताय. त्यामुळे चांगली संधी आहे, स्टायपेंड मिळतोय, ट्रेनिंग मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिकल कामाचा अनुभव मिळतोय. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही ज्या लोकेशनवर राहता तिथे काम शोधताय तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. आजच्या व्हिडिओ सांगतोय अप्लाय कसं करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय. त्याआधी तुम्हाला कुठल्या कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे आहे नक्की कमेंट करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स PM इंटर्नशिप या अंतर्गत मोठ्या प्रमाणात भरती निघाली आहे. जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांद्वारे ज्या अपॉर्च्युनिटीज आहे त्याची माहिती मिळून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण महाराष्ट्रात आहोत तर महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे. तुम्ही आता बघू शकताय टोटल 70,226 प्लस जागा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी आहे, म्हणजे कुठल्या सेक्टरमध्ये काम करायचं आहे त्यासाठी आहे. आता आपल्याला महाराष्ट्रात पाहिजे आहे तर इथे बघा मी एक्सप्लोर अपॉर्च्युनिटीजमध्ये महाराष्ट्र सिलेक्ट केलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे तुमच्या शहरानुसार पण शोधू शकता, जसं की अहमदनगरमध्ये पाहिजे, जसं की तुम्हाला अकोल्यामध्ये पाहिजे, अमरावतीत पाहिजे किंवा चंद्रपूरमध्ये पाहिजे, धुळ्यामध्ये पाहिजे, जळगावमध्ये पाहिजे, लातूर, मुंबई, नाशिक, जिथे पण पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करू शकताय. आता आपले व्ह्यूवर जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रातनं बघताय तर तुमच्यासाठी सांगतो, जसं की इथे बघू शकताय नुसतं मी महाराष्ट्र टाकलाय तर इथे बघू शकताय एडिसन बँकेतर्फे ही भरती आहे. व्ह्यू डिटेल्स यावर क्लिक करायचं आणि तुम्ही बघू शकताय फक्त आणि फक्त 10वी पासवर जळगाव महाराष्ट्रामध्ये भरती होते. 15 जूनपर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. 9,000 रुपये स्टायपेंड सुद्धा मिळतोय. ॲड्रेस कुठला असणार इथे बघू शकताय, हा ॲड्रेस आहे. आणि अप्लाय पण आपण यांच्याच वेबसाईटवरून करू शकतो. इथे बघा दिलं आहे अप्लाय नाव, यावर क्लिक करून आपण अप्लाय करू शकतो. त्यामुळे जे पण जळगाव महाराष्ट्रामध्ये राहताय, 10वी पासवर जॉब शोधताय, इंटर्नशिप बघताय, त्यांना नक्की तुम्ही शेअर करू शकताय. त्याच्यानंतर पुन्हा इथे बघू शकता त्याच बँकेतर्फे अपडेट आहे. मी व्ह्यू डिटेल्सवर क्लिक करतोय तर पुन्हा तुम्हाला सगळी माहिती येऊन जाईल. 10वी पासवरच आहे जळगाव महाराष्ट्रामध्ये. ओके, अजून तुम्ही पुढे झाला, समजा तुम्हाला पाहिजे असेल याच बँकेत तुम्हाला काम शोधायचं तर यावर क्लिक केलंय तर बघू शकता छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, 10वी पासवरच त्याच बँकेमध्ये. तर भरपूर साऱ्या ठिकाणी आहे, तुम्हाला स्टायपेंड तेवढाच मिळतोय. आता समजा तुम्हाला अदानी कंपनीमध्ये पाहिजे आहे, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स अँड कॉर्पोरेशन यामध्ये आहे तर व्ह्यू डिटेल्स यावर क्लिक करायचं आहे. पुन्हा तुम्हाला इथे सगळी माहिती दिसून जाईल. बघू शकताय रायगड महाराष्ट्रामध्ये आहे, ज्यांचा डिप्लोमा झाला आहे त्यांच्यासाठी वॅकन्सी आहे. आणि 1 जुलैपर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. 1 जूनपासून अप्लाय करणं स्टार्ट झालं आहे, म्हणजे आजपासूनच अप्लाय करणं स्टार्ट झालं आहे. आपण 1 जुलैपर्यंत अप्लाय करू शकतोय. 9 महिन्याची ही ट्रेनिंग असणार आहे, ज्यामध्ये आपलं सर्टिफिकेट, कामाचा अनुभव प्लस इथे 9,000 रुपये स्टायपेंड मिळतोय. वेलनेस प्रोग्राम सुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे हे काम असणार आहे त्याचं लोकेशन सुद्धा दिलेलं आहे. ओके, अजून तुम्हाला खाली स्क्रोल करायचे, जसं की टाटा कंपनीत पाहिजे, जस्ट व्ह्यू डिटेल्सवर क्लिक करायचं आणि तुम्हाला लोकेशन दिसून जाईल. ओके, आता इथं फक्त पहिलं पान आहे, मग तुम्ही दुसऱ्या पेजवर जा. दुसऱ्या पेजवर पण तुम्हाला भरपूर साऱ्या वॅकन्सीज दिसून जातील. जसं की बघू शकताय या कंपनीतर्फे हे अपडेट आहे. HR इंटर्नसाठी भरती होते. जुबलेंट फूडवर्क लिमिटेड यांच्यातर्फे भरती होते महाराष्ट्रामध्ये. मी व्ह्यू डिटेल्सवर क्लिक करतो तर 10वी पासवर सांगली महाराष्ट्रामध्ये आहे. 15 जूनपर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. ओके, तर असे भरपूर सारे अपडेट आहे, यावर मी क्लिक करतोय तर नागपूर महाराष्ट्रामध्ये ग्रॅज्युएशन बेसवर इथे भरती असणार आहे. तर तुम्ही बघा 10वी झालं, डिप्लोमा झालं, ग्रॅज्युएशन झालं आणि अनेक साऱ्या शहरांमध्ये या वॅकन्सी निघताय. समजा मी 4थ्या पेजवर गेलो तर 4थ्या पेजवर पण तुम्हाला भरपूर साऱ्या वॅकन्सीज दिसून जातील. जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, सर्च करायचं आहे, तुम्हाला थोडी मेहनत घ्यायची आहे आणि त्यानंतर ज्या वेगवेगळ्या कंपन्या येतात त्यावर तुम्ही ते अप्लाय करू शकताय. ओके, जसं की अदानी कंपनी आहे, जुबलियंट आहे, त्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकताय टाटा कन्झ्युमर आहे, अशा वेगवेगळ्या कंपन्या. तुम्हाला जर पाहिजे असेल की मला सिटीनुसार पाहिजे आहे, समजा आता अनेक जणांना पाहिजे असेल की मला
नागपूरमध्ये पाहिजे. तर नागपूरवर मी क्लिक केलं तर बघा नागपूरमध्ये जेवढ्या सगळ्या वॅकन्सीज आहे जसं की इमामीमध्ये, टेक महिंद्रामध्ये, बर्जर पेंटमध्ये, त्याच्यानंतर बघू शकता जुबलंट फूडमध्ये, इंडियन ऑइलमध्ये तिथे मिळून जाईल. ओके, समजा अनेक जण असतील ते म्हणतील की यार मला पुण्यामध्ये पाहिजे, तर पुणे मी क्लिक केलं तर पुण्यामध्ये जेवढ्या पण वॅकन्सी आहे ते आपल्यासमोर आलेले आहे. जसं की बघू शकता एवढ्या सगळ्या कंपन्या आल्या. मग तुम्ही नेक्स्ट पेजवर पण जाऊ शकताय. मग तुम्हाला वाटतं मला इथे अप्लाय करायचं आहे डॉमिनोज रेस्टॉरंटमध्ये, तर यावर मी क्लिक करतोय. 10वी पासवर आहे, 9 जागा आहे, पुणे महाराष्ट्र लोकेशन आहे, 13 जूनपर्यंत अप्लाय करू शकतोय. 16,400 रुपये स्टायपेंड तुम्हाला मिळतोय आणि महत्त्वाचं म्हणजे इथे लोकेशन पण दिले आहे, वाकड पुणे या ठिकाणी हे तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. मग कशा प्रकारे अप्लाय करायचं, तर अप्लाय नाव यावर क्लिक करून आपण अप्लाय करू शकतोय. तर बघा अगदी सोपं केलंय, कारण की अनेकांच्या कमेंट्स येत होत्या आम्ही अमुक अमुक शहरात राहतोय, आम्ही अमुक अमुक जिल्ह्यात राहतोय, तर आमच्यासाठी सांगा. तर जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटमध्ये देऊन टाकेल. तिथे महाराष्ट्र सर्च करा, पुणे किंवा जिथे पण तुम्हाला पाहिजे आहे ते सर्च करायचं आहे. ओके, जसं की समजा आता तुम्हाला नाशिक पाहिजे आहे, तर बघा मी नाशिक सर्च केलं तर इथे बघा टाटा कन्झ्युमरमध्ये, इंडियन ऑइलमध्ये, वंडर सिमेंट लिमिटेडमध्ये आहे. अजून खाली स्क्रोल करा, हेवल्स कंपनीमध्ये आहे, त्याच्यानंतर टाटा कन्झ्युमर प्रॉडक्टमध्ये, तर अशा भरपूर साऱ्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर कुठल्या सेक्टरमध्ये पाहिजे, अनेकांचं असेल की यार मला ऑटोमेटिव्हमध्ये पाहिजे तर तिथे आहे, कन्सल्टिंगमध्ये पाहिजे, FMCGमध्ये पाहिजे, हेल्थ केअरमध्ये पाहिजे, अजून मीडिया एंटरटेनमेंटमध्ये पाहिजे, ऑइल गॅस एनर्जीमध्ये पाहिजे. म्हणजे तुम्ही जे शिक्षण घेताय त्यातला तुम्हाला अनुभव पाहिजे असेल, त्यातलं सर्टिफिकेट पाहिजे असेल, कोणी म्हणेल मला स्पोर्टमध्ये पाहिजे, टेलिकॉममध्ये पाहिजे, तर ते तुम्ही सेक्टर निवडू शकताय. फील्ड पाहिजे आहे, बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे, कॉर्पोरेट लॉमध्ये जायचं आहे, डिस्ट्रीब्युशनमध्ये जायचं आहे, फायनान्समध्ये जायचं आहे, तर त्यानुसार पण तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. आता समजा तुम्ही सिलेक्ट केलं की मला फायनान्समध्ये जायचं आहे किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जायचं आहे, जस्ट तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. तर बघा त्या रिलेटेड तुम्हाला पुन्हा इथे भरपूर साऱ्या वॅकन्सी दिसून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकताय. अप्लाय करणं अगदी सोपं आहे. व्ह्यू डिटेल्सवर क्लिक करायचं आहे, तुमचं शिक्षण झालं आहे का, लोकेशन तुम्हाला चालणार आहे का, आणि अप्लाय नाव यावर क्लिक करायचं आहे. आर यू शुअर यू वॉन्ट टू अप्लाय, तर येस मला अप्लाय करायचं आहे. मग तुम्हाला PM इंटर्नशिपवर तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्यावं लागेल. नसेल तुमचं अकाउंट तर न्यू रजिस्ट्रेशन करा, असेल तर तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड टाकून लॉग इन करा, नसेल तर न्यू रजिस्ट्रेशन म्हणायचं आहे. तुमचा 10 आकडे मोबाईल नंबर टाकून कन्फर्म यावर क्लिक करून सबमिट करायचं आहे. मग तुमची सगळी माहिती भरून घ्यायची आहे, म्हणजे तुमचं इथे अकाउंट क्रिएट होईल. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्ही लॉग इन करून अप्लाय करू शकता, किंवा डायरेक्ट तुम्ही इथे लॉग इन जरी करून ठेवलं तर नुसतं तुमच्यासमोर अप्लाय नाव ऑप्शन येईल आणि त्यावर तुमची सगळी माहिती भरल्या जाईल. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे, टॉप लेवलच्या कंपन्या आहे, गव्हर्नमेंट सपोर्ट आहे, जेन्युइन आहे. त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.